कुमठा येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस बिले ही थकली आहेत आणि थकीत ऊस बिलं तातडीनं अदा करावीत, अन्यथा 24 ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिलाय. तसं पत्र प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभागानं श्री सिद्धेश्वर कारखान्याला पाठवलंय. कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची मोठी रक्कम थकीत आहे आणि ही रक्कम 21 ऑगस्ट 2026 पर्यंत अदा न केल्यास 24 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी समितीने दिला आहे. याबाबत शेतकरी संघर्ष समितीनं सोलापूर आणि धाराशिव येथील प्रादेशिक सहसंचालकांकडे निवेदन दिलं होतं. त्याची दखल घेत कारखाना प्रशासनाला शेतकऱ्यांची थकीत बिलं तातडीनं देण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात. ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रासायनिक किफायतशीर दराची FRP रक्कम मुदतीत देणं बंधनकारक आहे. मात्र ती मुदत संपून ही कारखानदार बिलं देत नसल्यानं शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे ऊस बिलाची थकीत रक्कम न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा प्रादेशिक सहसंचालक साखर किरण गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याला लवकरात लवकर शेतकऱ्यांची बिलं देण्याची शक्यता आहे. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याला ऊस घालून 8 महिने उलटून गेलेत. अद्यापही धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांची बिलं ही मिळालेली नाही आहेत. 21 ऑगस्टपर्यंत बिलं जमा न झाल्यास 24 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे, असं दिलीप जोशी समन्वयक शेतकरी संघर्ष समिती यांनी सांगितलं.